सर आता येऊयात ह्या रिवायर टू रिचनेस ह्या कोर्सच्या बाबतीमध्ये. तर ह्या कोर्सच्या बाबतीमध्ये जरा सांगा ना, कालावधी काय असतो, काय गोष्टी त्याच्यामध्ये शिकवल्या जातात, काय म्हणजे नेमकं काय असतं? साधारणतः हा रिवायर टू रिचनेस आहे ना, हा प्रोग्राम मी खूप सगळे दिवस आणि जवळपास 2-2.5 लाख जे माझे स्टुडंट्स आहेत ना, त्यांच्या लाईफचे ॲस्पेक्ट आणि लाईफमधलं सगळ्यात मोठं जे ॲस्पिरेशन आहे त्याला बघून मी हे केलेलं आहे. कारण बघा, पैसा सगळं काही नाही आहे, पण तुमच्या आयुष्यातले 99% प्रॉब्लेम पैशाने सॉल्व्ह होऊ शकतो. बरोबर आहे. खूप मास लेवलला जर लोकांना इम्पॅक्ट करायचं तर लोकांना हे म्हणून चालत नाही की तुमचं मेडिटेशनने मी आयुष्य चांगलं करेल, तुमचं आयुष्य मी साधारणतः आरोग्य चांगलं होईल. कारण बघा, डिझायर जे आहेत ना, म्हणजे वजन सगळ्यांना कमी करायचं आहे, पण त्या डिझायरसाठी ज्या गोष्टी लागतात ना, व्यायाम करणं, डाएट, ते सगळ्यांकडनं होत नाही. सो या रिवायर टू रिचनेसच्या 3 दिवसात आपण तुमच्या आयडेंटिटिकल शिफ्टवरती काम करतोय, ज्याच्यामधल्या डे 1ला आपण तुमच्या चाइल्डहुड पासून तुमच्या पैशांच्या काय मेमरीज आहेत, तुम्ही आज जो पैशांच्या बद्दल विचार करतात त्याचा आणि तुमच्या बालपणाचं काय कनेक्शन आहे, याला आपण रिव्हील करतो. सेकंड डे ला आपण आपल्या हायेस्ट अबंडन्सच्या लेवलला कसं आपण टच करायचं, त्याच्या काही स्किल्स आणि रेमेडीज मी शिकवतो. आणि फायनल डे ला आपण आयडेंटिटी शिफ्ट करतो आपला पूर्ण. आणि ज्या रिच्युअल मी देणार आहे त्या रिच्युअल जर तुम्ही साधारणतः पुढचे 20-21 दिवस खरंच फॉलो केलं, खरंच तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून त्याचे मेडिटेशन्स केले, तर यू विल फील की कुठून तरी म्हणजे काय होतंय माहित नाही, पण पैशांचा फ्लो वाढलाय. कारण ज्यावेळेस आपण मेडिटेट करतो त्यावेळेस आपण आपले मनी ब्लॉकेजेस साधारणतः रिमूव्ह करतो, आणि ब्लॉकेजेस निघले की फ्लो वाढतो. जसा पाण्याच्या पाईपलाईन मधला पाण्याचा वाढेल, आपण आपले मनी ब्लॉकेजेस जर दूर केले तर पैशांचा फ्लो वाढेल. या प्रकारे आपण या 3 दिवसांमध्ये काम करतो.